हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज होता माझ्या भावाचं लग्न आणि लग्नासाठी ना आमच्याकडे सकाळ सकाळ आहे ना मान दाखवतात. तर ते चालले होते मान दाखवायला आजींद्या. तर माझी आजी मम्मी आणि दोन्ही चुलत्या गेल्या होत्या मान दाखवायला. तर आज लग्न घरी ना सकाळ सकाळ आहेर मोडण्याचं काम चालू असतं. तर जेवढे पाहुणे असतील किंवा भावके असेल ना तर त्यांना टोपी उपरणं घालते तर आणि मग तिथून पुढं कार्यक्रमाला सुरुवात करते. तर शुभमचं आमचं चाललं होतं जेवण. तर या सगळ्यांनी जेवण करायला. त्याच्यानंतर आहे ना ज्या आहेरी साड्या आलेल्या असतात ना म्हणजे ज्या वरमाया असतात घरातील कोणी नवीन घेतलेल्या साड्या असतील ना तर त्यांचा मान दाखवला जातो. तर त्याआधी ना पाहुण्यांच्या अंगावर असा पदर घातला जातो आणि मग ते नवे कपडे घालतात आमच्याकडं. तर माझ्या मम्मीच्या चुलतीच्या आणि वहिनींच्या ज्या साड्या होत्या आजीच्या त्यांच्या तर त्या आधी पाहुण्यांच्या अंगावर घातल्या. त्याच्यानंतर आहे ना मान म्हणजे त्यांनी घातल्या होत्या. तर आमच्याकडे आहे ना असा वरधावा केला जातो. तर त्याच्यावर आहे ना अशा 5 काठ्यांना पीस बांधून आहे ना ते वरधाव्याला घेऊन जातात. आणि तो घरी आल्यानंतर मगच आमचा आहे ना नवरदेव परण्या काढला जातो. तर आमचं आवरलं होतं आता. आणि तो घरी आल्यानंतर लगेच शुभमचं पण आवरलं होतं. तर त्याला पण आहे ना म्हणजे लगेच परण्या काढला होता त्याचा पण. तर आम्ही ना निघण्याच्या आधी ना 5 जणींनी ना त्याची गाडी पूजा केली गाडीची. तर आमची पूजा झाली आणि लगेच आम्ही निघालो होतो. तर आजचा असा होता माझा लूक. तर आमच्या मायातच आहे ना मारुतीचं मंदिर आहे. तर सगळ्यांना हाय करतोय शुभम. तर तिथं आम्ही ना दर्शनासाठी गेलो होतो. दर्शन घेऊन येणं लगेच आम्ही निघालो होतो. तर त्याचं लग्न आहे ना कडा आष्टीला होतं. तर लगेच निघालो होतो आणि तिथं पण आहे ना मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर आहे ना जो आपल्याला लग्नासाठी ड्रेस असेल ना नवरदेवाचा तर तिथं आहे ना घातला होता आम्ही त्याला. तर हे नवरी काढले ना तिथं शेवंती घेऊन येतात. त्याच्यानंतर त्याचा मेकअप झाला आणि लगेच तिथं पण आहे ना मारुतीच्या मंदिरातच मेकअप केला होता. तर त्यांनी तिथे दर्शन घेतलं आणि आता बरेच सगळे मित्रमंडळी पण आले होते तोपर्यंत तिथं त्याचे. आणि सगळे भाऊन ते पण आले होते. तर आता लगेच ना तिथून आहे ना परण्या काढला होता म्हणजे ना DJ ते सगळं आलेलं होतं तिथं. आम्ही काही थोड्याच वेळ थांबलो तिथं आणि लगेच आलो होतो कार्यालयात. तर कार्यालयात एवढे काही पाहुणे आलेले नव्हते. तर 1-1.5 तासानंतर सगळे आले होते कारण लग्नाचा टाईम उशिरा होता, 2-2:30 वाजता होता. तर सगळे यायला सुरुवात झाली होती. तर माझ्या मावशी आणि मावशीच्या मुली पण आल्या होत्या आणि थोड्याच वेळ आता नवरदेव 1-1.5 तासांनी नवरदेव पण आला होता शुभम. तर त्याचं थोडंसं आहे ना म्हणजे मेकअप करायचं काम चालू होतं कारण नाचून नाचून हे सगळ्या मुलांनी ना त्याचं खराब केलं होतं. त्याच्यानंतर खूप छान असे त्यांची एंट्री पण झाली.
आणि त्या पाही आमची आहे मानाची कलवरी तर नवरदेवाची भाशी. आणि श्रवण त्यांना पण यायला उशीर झाला होता, तर श्रवण आता आलेला होता. तर त्याच दिवशी श्रवणला आणि अभिला पेपर होता, तर त्याच्या पप्पांना पण घेऊन यायला उशीरच झालेला होता. 2-2:30 वाजले होते लग्नाला. तर त्याच्यानंतर सगळ्यांनी ना आशीर्वाद दिले. परंतु अक्षरवरांच्या आशीर्वादाच्या वेळेवरती सोप्यांची सोनाली आणि चिरंजीव शुभम यांचं भाई आयुष्य सुख समृद्धीच्या त्यांच्या वर्षाची विशेषता आणि लग्न लागल्यानंतर सगळ्यांच्या पाहुण्यांच्या गाठी पण घेतल्या. तर प्रियंकाची मामी हाय करते सगळ्यांना आणि सगळेच आले होते. तर प्रियंकाची मम्मी, आमच्या नानींच्या वहिनी बहिणी आणि आमच्या शेजारच्या काकून, त्या माझ्या नंदेच्या सासूबाई ननंदबाई सगळे असे पाहुणे आलेले होते. तर त्यांच्या पण गाठी घेतल्या आणि इथे ना लगेच कन्यादान होतायला चालू झालं. तर ग्रीन कलरच्या साड्यावाल्या आहेत, तर त्या आहे ना नवरीच्या मम्मी येतं. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच आहे ना वरमाया बसवल्या होत्या, कारण लग्नाला पण उशीरच झाला होता. तर आमच्याकडे आहे ना वरमाया बसवल्या ना लगेच तिथे आहे ना साडी ताट देतात, कारण आहे ना आता उशीर होतो. पहिले सुनमुख पाहिजे, तर आम्ही शुभमच्या लग्नात सुनमुख पण पाहिलं नाही. तिथंच त्याचं म्हणजे तिथंच त्यांना आहे ना वरमायांचे मान दिले. तर आमच्या तिघींच्या पण सासांना मान होता, पण मोठ्या बहिणी सासूबाई घरी गेल्या होत्या, तर तीच बसलेली होती. आणि आता आहे ना स्नेहलच्या चुलतीने सगळ्यांच्या डोक्यात आहे ना कुरड्या पण फोडल्या होत्या. आमच्याकडे ना खूप असा धिंगाणा करतात. ह्या दोन्ही माझ्या मामी होत्या. आणि इथं वरमाया बसले ना तिथेच आहे ना नवरीला सगळे पैसे देतात, तर इथंच लिहून घेतले होते. आणि हे माझी वहिनी, तर तिच्या पण डोक्यात मी कुरडई फोडली. आणि वरमाया पण भरपूर होत्या, 30-31 वरमाया होत्या. आणि आमच्याकडे ना असा धिंगाणा असतो, तर नंतर आहे ना गुलाल घेतला होता. तर गुलालाने पण आहे ना पूर्ण अशा भरल्या होत्या. तर नानींनी पण आहे ना सगळ्यांना असा गुलाल लावला, कारण त्या सगळ्या त्यांच्या वहिन्याच होत्या. नंतर आहे ना स्नेहलच्या चुलतीने त्यांनी ना वरमायांच्या ओट्या भरून घेतल्या. आणि हे स्नेहलचे ना सगळं म्हणजे असे रुखवत देतात मम्मीन ते, तर ते रुखवत आणि भांडेन ते भरपूर असे स्नेहलला भांडे पण आलेले होते, तर तुम्ही पाहू शकता. रुखवत पण बराच होता. इथे ना स्नेहलची आणि शुभमची ना सप्तपदी चालू झाली होती. तर सप्तपदीचा कार्यक्रम आहे ना चालू होता. तर सानू पण रडत होती, कारण सानू आहे ना खूप त्रास देत होती. आणि नवीन पाहुणे आले ना मग ती चिडचिड करते जास्त. तर लगेच उशीरच झाला होता, तर लगेच आहे ना त्यांनी पाया पडायला पण सुरुवात केली. तर हे ना माझे चुलते येतं. नवरा नवरीने सगळ्यांच्या पाया पडले. तर आणि शेवटचा क्षण म्हणले ना नवरीची पाठवणी, तर तो खूप वाईट क्षण असतो. तर स्नेहल आहे ना खूप रडली. आणि 1-1.5 तास लागतो नगरला यायला कडाष्टीवरून. तर उशीर झाला होता, तर सगळ्यांची अशी चिडचिड चालू होती मोठ्यांची, कारण उशीर झाला होता. तर फोटोशूट पण कोणाचा करून नाही दिला. आणि लगेच आता आहे ना नवरीची ना तयारी चालू झाली होती निघण्याची.
यायला 6-6:30 वाजले होते. तर उशीरच झाला होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.